आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शन सारख्या योजनेचाही समावेश आहे। राज्यातील 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या 1 जून 2026 पासून प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। जर तुमचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वय पूर्ण असेल किंवा 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। तर एकंदरीत 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना 1 जून पासून जी 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे, तर या 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, कधीपर्यंत अर्ज करायचा आहे, तर याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचं वय सुद्धा 60 वर्षांपेक्षा अधिक असेल, तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असेल, दोघांपैकी कोणी असेल तरी पण तुम्हाला या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला वर्षानुवर्ष सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर कोणते पेन्शन सुरू करण्यात आलेले नव्हते। राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना यासोबत राज्यातील अपंगांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या। परंतु राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी याच्या अगोदर कोणती योजना सुरू करण्यात आलेले नव्हते। याचाच विचार करून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या पेन्शनच्या संदर्भात आज शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे। या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 93 लाखांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की हे जे 3000 रुपयांची पेन्शन तुम्हाला मिळणार आहे, तर हे पेन्शन कशा पद्धतीने मिळणार आहे, याच्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागणार आहे याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती आता पाहून घेऊयात। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुमचं वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कोणतेही काम होत नाही, तुम्हाला उतरत्या वयोमानानुसार डोळ्यांना कमी दिसणे, चालण्यामध्ये अडथळे येणे, BP असेल, शुगर असेल, अशा प्रकारचे विविध आजार तुम्हाला जडत असतात आणि या उतरत्या वयामध्ये तुम्हाला मुले बाळे सांभाळत नाहीत, म्हणजेच काय होतं की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम राहत नाहीत। तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। परंतु फक्त तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन नाही, तर यासोबत तुम्हाला 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच नवीन महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन 100% मिळणारच आहे। तर या पेन्शनच्या सोबत तुम्हाला अजून 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर एकंदरीत हे जे 3000 रुपयांची पेन्शन आहे, तर या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे आणि या ज्या 10 वस्तू तुम्हाला देण्यात येणार आहेत, तर या 10 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे याचीच माहिती आता सांगत आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळणार नाही। तर याच्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जे ज्येष्ठ नागरिक या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून बघा, आता हे 2026 साल सुरू होऊन आता भरपूर महिने उलटून गेलेले आहेत। आता जून महिना सुरू होणार आहे, तर या जून महिन्याच्या सुरुवातीपासून या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही भरपूर दिवसांपासून सरकारकडे मागणी करत होतात, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना पत्र पाठवत होतात, परंतु याच्या अगोदर तुमच्यासाठी कोणताही आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता। याच्या अगोदर कोणतेही पेन्शन सुरू करण्यात आलेले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये आता आनंदाचे वातावरण पसरणार आहे। कारण शहरामधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्या शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी सरकारला पत्रे पाठवलेले होते। आता ही पत्रे मुख्यमंत्री फडणवीस
फडणवीस साहेबांकडे गेलेले होते। त्यामुळेच फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता तुम्हाला पेन्शन सुरू करण्याचा निर्णय आणि तुम्हाला 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला होता। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो आता तुम्हाला पेन्शन तर मिळणार आहे, यासोबत तुम्हाला 10 वस्तू देण्यात येणार आहेत। आता या 10 वस्तू तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी ठरणारे आहेत। बघा, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला विविध वस्तूंची आवश्यकता भासत असते। आता बघा, ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे तर यांना या 10 वस्तूंची गरज रोजच्या रोज पडत आहे। त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांनो तुम्हाला 10 वस्तू देण्याचा निर्णय आणि 3000 रुपयांची पेन्शन प्रत्येक महिन्याला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पेन्शनसाठी आणि या 10 वस्तूंसाठी काही महत्त्वाच्या पात्रता आहेत। जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे। तर एकंदरीत या ज्या महत्त्वाच्या 4 पात्रता आहेत तर या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत, तुम्ही कशा पद्धतीने पात्र ठरला पाहिजेत याचीच माहिती आता सांगत आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांनो, राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। म्हणजेच राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे बीजेपी सरकारचे आहेत आणि केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपी सरकारचे आहेत। दोन्हीकडे सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। त्यामुळे केंद्रामधून आणि राज्यामधून सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी हे 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। ज्येष्ठ नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं पाहिजे। ज्येष्ठ नागरिकांना जे डोळ्यांचे त्रास आहेत, ज्येष्ठ नागरिकांना कंबरदुखीचा त्रास आहे, उतरत्या वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांचे गुडघे दुखतात, यासोबत ज्येष्ठ नागरिकांना विविध पोटांचे आजार सुद्धा होत असतात। विविध आजारांनी ज्येष्ठ नागरिक त्रस्त असतात। परंतु इथून पुढे ज्येष्ठ नागरिकांना काळजी करण्याची गरज भासणार नाही, कारण पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून थेट फडणवीस साहेबांकडे पैसे आलेले आहेत। आता या फडणवीस साहेबांच्या माध्यमातून थेट ज्येष्ठ नागरिकांना आता दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। ज्येष्ठ नागरिकांची आता भरभराट सुद्धा होणार आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून विचारपूस केली जात होते, तुमच्याकडून सरकारकडे पत्र पाठवण्यात येत होते, परंतु यापुढे अशा प्रकारचे पत्र पाठवण्याची गरज भासणार नाही, कारण अखेर तो निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय घेतल्यामुळे आता ज्येष्ठ नागरिक प्रचंड खुश होणार आहेत। बघा ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विविध योजना, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना नव्हती, राज्यातील महिलांसाठी विविध योजना, परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना नव्हती, तर अशा प्रकारे दुजाभाव केला जात होता। परंतु आता ज्येष्ठ नागरिकांनी अखेर सरकारकडे विनवणी करून सरकारला पत्र पाठवून अखेर तो निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे आणि सरकारच्या माध्यमातून सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना नव्हती, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही पेन्शनची योजना 100% दिलासा देणारी ठरत आहे। कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उतरत्या वयोमानानुसार भरपूर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलाबाळांनी विविध वृद्धाश्रमामध्ये सुद्धा पाठवलेलं आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे 100% या ठिकाणी तारांबळ होत असते। परंतु इथून पुढे सरकारने निर्णय घेतल्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 10 वस्तू सरकारच्या माध्यमातून आता मोफत मिळणार आहे। यासोबत पेन्शन सुद्धा देण्यात येणार आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून भरपूर वेळा घोषणा करण्यात आलेल्या होत्या, परंतु याच्या अगोदर कोणताही GR काढण्यात आलेला नव्हता, त्यामुळे याच्या अगोदर पेन्शन सुरू करण्यात आलेले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला घोषणा न करता डायरेक्ट मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत। हे 2 आनंदाचे निर्णय घेतल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आता प्रचंड खुश होत आहेत। ज्येष्ठ नागरिकांची आता भरभराट होत आहे। ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे, कागदपत्रापासून ते अर्ज कसा करायचा आहे, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती आता आपण पाहत आहोत। जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असेल, तर तुम्ही सुद्धा या पेन्शनचा लाभ घ्यायचा आहे। घरातील महिला आणि पुरुष या दोघांना सुद्धा या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु याच्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता आहेत। जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला या पेन्शनचा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना एकंदरीत आता आपण पात्रता बघून घेऊयात, परंतु पात्रता बघण्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील कोणत्याही
ज्येष्ठ नागरिकावरती अन्याय होणार नाही। जे ज्येष्ठ नागरिक खरोखर गरजू असतील, जे ज्येष्ठ नागरिक खरोखर याचे लाभार्थी असतील त्यांनाच फक्त याचा लाभ देण्यात येणार आहे। परंतु जे ज्येष्ठ नागरिक श्रीमंत असतील, ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे भरगंड शेती असेल, भरगंड पैसा असेल, मोठ्या प्रमाणामध्ये बंगलो असतील, गाड्या असतील, तर अशा ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळणार नाही। त्या ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत देण्यात येत आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत याची माहिती आता सांगत आहे। यासोबत ज्येष्ठ नागरिकांना जे तुम्हाला पेन्शन मिळणार आहे, तर ते पेन्शन कशा पद्धतीने मिळणार आहे याची माहिती सुद्धा सांगत आहे। जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल आणि तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ आणि या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल, तर तुम्ही हा अर्ज लवकरात लवकर करायचा आहे। कारण पुढच्या महिन्याचे 1 तारखेपासून हे पेन्शन आता सुरू होत आहे। तर हे पेन्शन सुरू करण्यासाठी, या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, या 4 पात्रतांपैकी जी पहिली पात्रता आहे, तर ते पहिली पात्रता म्हणजे तुमचे वय 60 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे। तुमचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे यासाठी तुमच्याकडे पुरावा असायला पाहिजे। यानंतर दुसरी पात्रता, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, कमीत कमी 15 वर्ष तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असायला पाहिजे। तिसरी पात्रता, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। याच्यामध्ये पोलीस असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, तलाठी असेल, यासोबत शिपाई असेल, महानगरपालिकेतील कर्मचारी असेल, तर अशा प्रकारे कोणी सदस्य कामगार नसायला पाहिजे। आणि शेवटची चौथी पात्रता बघा, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला या पेन्शनचा लाभ मिळणार नाही। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना आपण पात्रता पाहिलेल्या आहेत। आता आपण ज्या तुम्हाला 10 वस्तू मिळणार आहेत, तर या 10 वस्तू पाहणार आहोत। यासोबत जे पेन्शन तुम्हाला मिळणार आहे, तर या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे, GR प्रकाशित करण्यात आलेला आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्यासाठी तुम्हाला 4 महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत। ती कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। तर याच्यामधील पहिलं कागदपत्र, तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे। बघा, तुम्ही सरकारला मतदान करता किंवा दुसऱ्या सरकारला मतदान करता, विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्षाला मतदान करता, याच्यासाठी तुमच्याकडे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे। त्यानंतर दुसरं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड। यानंतर तिसरं कागदपत्र छोट्या आकाराचे 2 फोटो। यानंतर उत्पन्न दाखला। यानंतर तुमचा रहिवासी दाखला, म्हणजेच ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, यांच्या नावाने रहिवासी दाखला लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी आणि 10 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी ज्या 4 पात्रता होत्या, त्या 4 पात्रता आपण पाहिलेल्या आहेत। यानंतर जी 4 कागदपत्रे लागणार होते, ते 4 कागदपत्रे आपण पाहिलेली आहेत। आता आपण या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे, कधीपर्यंत अर्ज करायचा आहे याची आता संपूर्ण आणि सविस्तर माहिती आता सांगत आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून ज्या 10 वस्तू तुम्हाला देण्यात येणार आहे, त्या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवता। पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला मोफत चष्मे दिले जाणार आहेत। बघा, ज्यांना ज्यांना दिसायला कमी आहे त्यांना सरकारच्या माध्यमातून मोफत चष्मे, ज्यांना BP शुगर आहे त्यांना त्याच्या गोळ्या मोफत दिल्या जाणार आहेत। तिसरी वस्तू, ज्या ज्येष्ठ नागरिकांना चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, त्यांच्यासाठी स्केचर देण्यात येणार आहे। चौथी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिक अपंग असतील, निराधार असतील तर त्यांना पेन्शन तर दिले जाणार आहे। यासोबत त्यांच्या विविध आजारांच्या गोळ्या सरकारच्या माध्यमातून कमी किमतीमध्ये देण्यात येणार आहेत। पाचवी वस्तू, ज्येष्ठ नागरिकांना स्वतःचे घर नसेल तर त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर करून दिले जाणार आहेत। ज्येष्ठ नागरिक शेतकरी असतील तर त्यांना प्राधान्य देऊन विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांचा बँकेमध्ये खातं असेल तर त्यांना जास्त व्याजदर, बँकेमध्ये आरक्षित खुर्च्या, सरकारी कार्यालयामध्ये आरक्षित खुर्च्या, ST मध्ये सवलत, ST मध्ये आरक्षित खुर्च्या, अशा पद्धतीने या 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत।
आता या पेन्शनची माहिती देऊन टाकतो। बघा, सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली होते। काही वर्ष योजना सुरू राहिली, परंतु सरकारकडे निधीची कमतरता होते, त्यामुळे योजना बंद करण्यात आलेली होते। परंतु सध्याच्या स्थितीला निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे परत एकदा ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे। लवकरच यावरती स्पष्टीकरण देण्यात येईल, त्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे।